नमस्कार. आज आपण हिंगलाजगड हा पाहण्यासाठी आलेलो आहे, जो येतो हिंगलाजपूर गावात व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात. इथे किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे. जे पाकिस्तानची देवी आहे हिंगलाज देवी, त्याचे मंदिर इथे स्थापन झालेले आहे व तेच आपण आता पाहणार आहे. तर चला आता आपण ते पाहूया. हिंगलाजगडाचे हे पहिले प्रवेशद्वार आहे व इथे हिंगलाज देवीचे देवस्थान सुद्धा आहे. ते आपण पाहूया. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक मंदिर देवीची मूर्ती पाहायला भेटते. पहारेकरांच्या देवड्या व त्या बाजूला पाहिलं तर असे आपल्याला या वास्तू प्राचीन पाहायला भेटतात. आणि ही तटबंदी हा एक बुरुज आहे. आपण रात्री या ठिकाणी मुक्काम केला होता आणि इथं गाडी लावली होती. जंग्या आहे तिथं बंदुकीचा मारा करण्यासाठी. हे प्रवेशद्वार आहे ज्वालामुखी देवीचे ज्वालामुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराच्या अगोदर इथे एक आपणाला छोटा दरवाजा पाहायला भेटतो. या गडाची पाठीमागची बाजू आणि या बुरुजामध्ये आपणाला एक मंदिर पाहायला भेटते. तसेच या बाजूला एक आपल्याला छोटी रूम पाहायला भेटते. मंदिरासमोर मंदिर आहे. किल्ल्याची मागची बाजू आपल्याला पाहू आणि नंतर आपण मुख्य मंदिरामध्ये जाऊ. गडाच्या पाठीमागच्या बाजूला शेती पाहायला भेटते. ही सुंदर शेती. अमरावतीपासून 33 किलोमीटर लांब अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आपण आता आलो आहे. ही पूर्ण वास्तू पाहायला भेटते. मंदिर आहेत. लांबपर्यंत ही तटबंदी पसरलेली पाहायला भेटते. इकडे आपल्याला गडाची पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक दरवाजा आहे छोटेखानी. संपूर्ण गडाची आपण सफर करू. आता या आपण चोर दरवाजा बोलू शकतो पाठीमागच्या बाजूचा. त्या दरवाज्यातून आत जाऊ व मुख्य दरवाज्यातून आत आता जाऊ किल्ल्यामध्ये. पाहू शकतो मंदिर. या मंदिरातून आपण आता आत जाणार आहोत.
गरम गरम नाश्ता. हा पाहू शकतो इथं पाठीमागच्या साईडचा दरवाजा आहे. कुठं बंद आहे इकडं तिथपासून असा व हा दरवाजा. या ठिकाणी ही दोन समाध्या पाहायला भेटतात. एक हा 2 3 त्या बाजूचा 1 4 5 6 7 8 9 बुरुज आहेत एकूण. आता इंग्रजगडाच्या या पाठीमागच्या बाजूला आपण आलो आहे. हा एक दरवाजा आहे आणि पुढच्या बाजूचे एक दरवाजे, असे 2 दरवाजे या गडाला आहेत, मुख्य दरवाजे. व आतमध्ये इंगला देवीचं मंदिर आहे ते आपण पाहणार आहे. तर चला ते पाहू. हे आजोबा रात्री आपल्यासोबत होते. हा अमरावती, लोणी आणि वाटपूरला गेलेला रस्ता आहे व या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो गेला आहे हिंगलाज देवीचं मंदिर आहे, जो किल्ला आहे त्या दिशेने गेला आहे. साधारण इथून 3 किलोमीटर अंतर आहे.